मित्रमैत्रिणींनो, एक थोडं अभ्यासपूर्ण विवेचन असं सांगते की आपल्या कुंडलीमध्ये सगळे ग्रह कुठल्या तरी राशीमध्ये असतात. प्रत्येक ग्रहाचं एक स्पेसिफिक महत्व एखाद्या स्पेसिफिक राशीमध्ये असतं, ज्याला आपण त्याची उच्चीची रास असं म्हणतो. रवी जेव्हा उच्चीचा असतो कुंडलीमध्ये, तो मेष राशीमध्ये 0 ते 10 उच्चीचे परिणाम देतो. या रवीमध्ये काय दिसतं, तर याच्याकडे उत्तम नेतृत्व क्षमता असते, शत्रूवर विजय मिळवतो आणि तो क्रोधावरही विजय मिळवणार आहे. रवी हा राजा आहे. उच्चीचा चंद्र ज्यांच्या कुंडलीमध्ये असतो, उच्चीचा चंद्र हा वृषभ राशीमध्ये 3 उच्चीचा असतो आणि वृषभ रास ही धनयोगाची रास आहे, धनस्थानामधली पैशाची रास आहे. त्याच्यामुळे उत्तम धनवृद्धी आणि चंद्राची उच्चीची असल्यामुळे मनशांती. उच्चीचा मंगळ हा मकर राशीमध्ये उच्चीचा असतो आणि अतिशय साहसी, धीट, पराक्रमी आणि मंगळ म्हणजे भौम हा भावंडांचा कारक. त्यामुळे उच्चीचा मंगळ ज्यांच्या कुंडलीत आहे त्यांना भावंडांचं सुख चांगलं असतं. उच्चीचा बुध हा स्वतःच्या राशीमध्ये, षष्ठातल्या निसर्ग कुंडलीमध्ये कन्या राशीमध्ये असलेला बुध हा स्वतःच्या राशीत, स्वतःच्या मूल त्रिकोण आणि 15 उच्चीचा असतो. हा उच्चीचा असलेला बुध बुद्धी कौशल्य, चतुरपणा, व्यवहार कुशलता, व्यापारी वृत्ती याच्यासाठी चांगला असतो. उच्चीचा जो शुक्र असतो, हा शुक्र हा विलासितेचा ग्रह आहे, हा कलात्मक ग्रह आहे. त्याच्यामुळे ज्यांच्या कुंडलीत उच्चीचा शुक्र असतो ना, ही माणसं कलाप्रेमी असतात, प्रेमामध्ये ती पुढे असतात, बिझनेसमध्येही सफल असतात आणि वाहन सुख त्यांना चांगलं मिळतं. एकूणच ऐहिक गोष्टींमध्ये ऐश्वर्य आणि सुख देणारा हा उच्चीचा शुक्र असतो. उच्चीचा गुरु हा कर्क राशीमध्ये पहिले 0 ते 5 मॅक्झिमम गुरु उच्चीचे परिणाम देतो कर्क राशीमध्ये. हा उच्चीचा गुरु म्हणजे ज्ञानासाठी अतिशय उत्तम आणि कर्क राशी आईची रास आहे. आपल्या धर्मामध्ये गुरुला आईची उपमा गुरु माऊली असं आपण म्हणतो. त्याच्यामुळे या आईच्या राशीमध्ये हा गुरु उच्चीचा असतो. याला गजलक्ष्मी योग किंवा हंस योग असं म्हणतात. त्यानंतर आहे उच्चीचा शनी. आपल्या सूर्यमालेमध्ये बुध, गुरु आणि शुक्र हे 3 शुभ ग्रह हे वकिली आहे चांगली यांच्याकडे. आणि त्या उलट जो नैसर्गिक पापग्रह सगळ्यात मोठा शनी जो आहे, हा उत्तम न्यायाधीश आहे. त्यामुळे उच्चीचा शनी कुंडलीत असेल तर करिअर मध्ये स्टॅबिलिटी, अतिशय बहुमुखी करिअर आणि अतिशय न्यायी व्यक्ती असते. असे आपण जे गुरु, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी सगळे उच्चीचे बघतो ते कुंडलीत चांगली फळं देतात. पण यांचा स्पेसिफिक कमीपणा असू शकतो कुठे, तर हे उच्चीचे ग्रह जर षष्ठ, अष्टम आणि द्वादशामध्ये असतील तर हे काय फळ देतील आपण बघूया. षष्ठामध्ये मेषेमध्ये उच्चीचा रवी, मेषेमध्ये उच्चीचा रवी हा 15 उच्चीची फळं देतो. मेष राशीमध्ये जेव्हा आहे ही मंगळाची रास आहे आणि हा रवी उपचय भावामध्ये आहे षष्ठात, म्हणजे टाइम टू टाइम वृद्धी करणारा, वृद्धीचा भाव आहे. इथे असणारा उच्चीचा हा ग्रह हा आरोग्यासाठी उत्तम आहे. नोकरीमध्ये उच्च पद, सरकारी नोकरी उत्तम मिळते, चांगली प्रतिकार शक्ती असते माणसामध्ये. पण रवी हा उष्णतेचा कारक आहे आणि मंगळ या उष्ण ग्रहाच्या राशीत तो आहे, म्हणून पित्ताचा प्रकोप मात्र या माणसांना होतो. समाजामध्ये मात्र यांना उत्तम प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळते. या लोकांना जेव्हा हा षष्ठामध्ये आहे त्यावेळेला हा जर कृत्तिका या रवीच्याच नक्षत्रामध्ये असेल तर तो वृषभेमध्ये असतो. बोलणं कटू होऊ देऊ नका. रवी षष्ठामध्ये उच्चीचा, वृश्चिक लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नेश मंगळ हा मित्र असेल, तो जर रवीच्या बरोबरच असेल तर उच्चीच्या रवी बरोबर मंगळ असेल तर हा षष्ठामध्ये रोग, ऋण, रिपू यांचा समूळ नाश करतो. अतिशय कर्तबगारी असते, पण बोलणं कदाचित अहंकारी असतं. त्याच्यावर ताबा असायला हवा. कुंडलीमध्ये या उच्चीच्या रवीवर षष्ठात असलेल्या इतर ग्रहांची दृष्टी बघा.
गुरुची व्यय धन दशम मधून आहे का? अर्थ त्रिकोणामध्ये गुरुची दृष्टी या अर्थ त्रिकोणातल्या श्रेष्ठातल्या उच्चीच्या रवीवर पडते का? मग ह्याच्यामुळे तो कामामध्ये पूर्ण सफल होतो आणि उच्च पदावरच तो नेहमी काम करतो. श्रेष्ठात असलेला उच्चीचा रवी हा सरकारी नोकरीत उच्च पदावर असतोच. अशा प्रकारे उच्चीचा ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये उच्चीचा रवी काय करेल बघितलं. पुढे आपण बघूया अष्टम स्थानामध्ये उच्चीचा रवी असेल. अष्टमात उच्चीचा रवी म्हणजे कन्या लग्नाची कुंडली. कन्या लग्न हे उत्तरा नक्षत्रात असू शकतं. त्यामुळे कन्या लग्नाला जर उत्तरा नक्षत्र असेल त्या माणसाचं तर नेतृत्व गुण उत्तम असतात आणि उत्तम व्यवहार कौशल्य असतं. अतिशय तेजस्वी आणि पराक्रमी व्यक्ती असते. पण हे अगदी स्वतःच जे काही त्यांना मिळवायचंय काहीतरी अध्यात्मामध्ये जायचंय तर ही रानावनामध्ये आत्मपरीक्षणासाठी आत्म्याच्या सिद्धीसाठी ही रानावनात जाऊ शकते. परिश्रम घेणारा माणूस असतो. अर्थात अष्टम स्थानामध्ये जो पैसा मिळतो वारशाने मिळतो. गुणविद्येचं हे स्थान आहे. संमिश्र फळ देतो. रवी हा आत्मविश्वासाचा आणि नेतृत्व गुणाचा ग्रह आहे. कौटुंबिक इस्टेट उत्तम देतो. अष्टमामध्ये जर उच्चीचा रवी असेल तो धनस्थानाकडे बघतो, कौटुंबिक इस्टेट देतो. पण याच्याच बरोबर त्याचा साईड इफेक्ट असा आहे की याला पोटदुखीचा विकार असू शकतो, डोकंदुखी असू शकते. गुणविद्येमध्ये हा संशोधन करतो पण याला पित्ताचा प्रकोप असतो. जर लग्नेश बलवान असेल तर रवी हा विपरीत राजयोगासारखं फळ देतो आणि यश मिळवून देतो. असं उच्चीच्या रवीचं आपल्याला या आपण षष्ठ आणि अष्टम या त्रिक स्थानामध्ये पाहिलं. आता व्ययात बघूया. द्वादशामधला उच्चीचा रवी हा मिश्र फळ देतो. विदेश भ्रमण, आध्यात्मिक प्रगती, हॉस्पिटलशी संबंधित काम असा हा असतो. कारण व्ययस्थान हे हॉस्पिटलायझेशनचे स्थान आहे. हा उदार व्यक्ती पण खर्चिक व्यक्ती, उत्तम नेतृत्व गुण पण शत्रूंवर विजय. श्रेष्ठाकडे बघणार आहे. शुक्र जर अष्टमामध्ये असेल तर युरिनरी प्रॉब्लेम येऊ शकतात. उच्चीचा रवी हा जर श्रेष्ठाकडे बघणारा व्ययात असेल आणि शुक्र अष्टमात असेल तर मूत्रपिंडाचे विकार असू शकतात. उच्चीचा रवी तर चतुर्थामध्ये सिंह रास येते. चतुर्थेश हा परदेशी उत्तम प्रगती करण्यासाठी व्ययाकडे जातो. असं या उच्चीच्या ग्रहाचं रवीचं उच्चीच्या त्रिक स्थानामध्ये थोडस कमीपणाकडे जाणारं फळ मिळतं. बघा कुणाचं आहे तुमच्या जवळपासच्या कुंडलीमध्ये. आपण एक एक उच्चीचे ग्रह त्रिक स्थानामध्ये काय करतील हे हळूहळू बघत जाऊया. बघा लिहून घ्या तुमच्याकडे कुणाचं आहे. तुम्हाला हे ऐकायला खूप मजा येईल. तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून हवंय. माझ्या कुंडलीमध्ये 6व्या 8व्या 12व्या घरात उच्चीचा ग्रह तर काय करेल. पाठवा मला तुमची कुंडली. तुमच्या प्रश्नांचं स्वागतच आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून पुढचे उच्चीच्या ग्रहांचे एपिसोड बघण्यासाठी तयार राहा. तोपर्यंत बाय बाय.